नमस्कार. मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 23 मे 2026 म्हणजेच अधिक मासाचा 7वा दिवस आणि आता आज आपण बघणार श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. प्रथम नमिला महागणपती गणनायक मंगलमूर्ती विघ्नहर ज्यास म्हणती तो पुत्र गौरीचा. देवी शारदा सरस्वती विद्येची देवता मोठी. कृपा करता दासावरती लाभे ज्ञानबुद्धी धन. सद्गुरु ते उभे पाठीशी आशिष त्यांचा माथ्याशी. ते चालविती लेखनीसी या ग्रंथ लेखना. नारदाचे ते आतुर मन जाणून घेण्यास वर्तमान. की कैसे झाले उद्धरण अधिक मासाचे तेथे. नारद विनंती करती ऋषीवरा सांगा पुढील समाचारा. कैसा मिळे चरणी आसरा मलमासास कृष्णपदी. नारायण ऋषी सांगती नारदासी अधिक मास व्यथा श्रीकृष्णासी. सांगून मग ते ऋषिकेशी पदी घातला मलमास. तेव्हा पुरुषोत्तम काय बोलती तू आलास शरण मजप्रती. तुझ्या पाठी सर्वपती विसराता त्या दुःखा. शरणागताचे करणे रक्षण हेच आमुचे ब्रीद जान. नाम आमुचे पतित पावन आम्ही जगी मिरवितो. मी नाम देऊन माझे जगी महत्व वाढविन तुझे. पुरुषोत्तम मास तुझे आजपासून रे तुझे. यापुढे तुझे जगतात प्रसिद्ध नाम होईल विख्यात. श्री पुरुषोत्तम मास प्रख्यात महापुण्यक कारकते. मी जैसा गा पुरुषोत्तम तैसाच तू ठरशील उत्तम. मजसारखा तुझा पराक्रम वाढेल गुण कीर्ती. तुला नाही स्वामी म्हणती तरी मीच तुझा स्वामी पुढती. आता अनाथ कोणी तुझ प्रती नाही जगी म्हणणार. हे ऐकोणी कृष्ण वचन सानंदले त्याचे मन. तेने त्या कृतज्ञता भावान हरिचरण प्रक्षाळिले. स्मित रेषा गालावरती त्याची या झाली उमटती. आसवांची पुष्पे होती कृतार्थ झाला मलमास. कृष्ण म्हणत असे श्रीहरिदेवा हा भाग्यवंत मास माधवा. जरी हा मास असे 13वा तरी महापुण्यमयी. पूजा करता या मासाची वृत्ती होत असे पुण्याची. अधिक मास संधी जोडण्याची पुण्य आपल्या पदरास. वर्षाचे इतर 12 मास ते सकाम असती अशेष. अधिक मास निष्काम विशेष मोक्षदाता होईल. या मासी जे मनुष्य प्राणी पुण्याची करतील जोडणी. त्याचे भवदुःख तापजीवनी नुरे दैन्य दारिद्र्य. स्नान दान पूजा पोथी सद्भावे जे अर्चना करती. त्याची होय पाप निष्कृती पदरी पुण्य पडत असे. पूजा या अधिक मासाची ती ठरेल पूजा माझी. मी प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पुरविन. माझ्या कृपा प्राप्तीसाठी जपी तपी करती आटाआटी. तरी न मी तया भेटी ऐसा दुर्गम मी असे. परी जो ह्या अधिक मासाचे व्रताचरण करील त्याचे. तयासी मी सहजचे लाभत असे भाग्याने. जरी करती यत्न अनेक तरी न पावे कोणा एक. माझा लाभ दुर्लभ कित्येक केली जरी साधना. या पुढती या मासी लोक करतील सत्कार्यासी. त्या सत्कार्याचे फल त्यासी शीघ्र ते लाभेल. इतर 12 मासांची उपासना जितके देई पुण्य लोकांना त्या कित्येक पट जाना अधिक पुण्य या मासी. ही सुसंधी 3 वर्षांनी एकदाच येते फिरुणी. ती वाया न दवडता कोणी साधून घ्यावे कल्याण. जे या मासी श्रीकृष्ण भक्त पुरुषोत्तम पूजा भावे करीत ते दुःखमुक्त जीवनात होती मदकृपेने. पुण्य जोडणी साधनेत हा अधिक मास असे श्रेष्ठ. याची साधना मज भक्तांप्रत पुण्यदायी ठरत असे. इतर मासी जितके पुण्य पडे त्याच्या पदरी जाण. त्याच्या कितीतरी पटीने ये मासी पुण्य मिळे. करिता चातुर्मासाचे व्रताचरण जे पुण्य देई पदरी बांधून. ते पुण्य जाता सरून पुनरपी जन्म मागुता. परी आदरे या अधिक मासात स्नान दान सेवा व्रत. आचरिता ते श्रद्धायुक्त तरी मोक्षमुक्ती ती. पुरुषोत्तम मासी पुरुषोत्तमाची जे सेवा पूजा करती माझी. त्यांना प्राप्त होय सद्गती. येती माझे धामास जो माझी या जवळी आला. जन्ममरण नाही त्याला तो जीवनमुक्त चाहला. जोडिता माझ्या पदासी जेथून नसे पुनरागमन. तेच माझे अढळ स्थान लाभे जीवास परमभाग्याने. या मासाच्या उपासने या मासाचा मी स्वामी. श्री पुरुषोत्तम ह्या नामी. याची उपासना करता कमी पडे काही कुणास. माझ्या भक्तीतला प्रमाद अक्षम्य तो अपराध. परी अधिक मासाचा भक्त क्षमेस पात्र ठरत असे. माझ्यापेक्षा मम भक्तांची सेवा कोणी करता त्यांची तीच सेवा घडे माझी आणि कमी पावत असे. माझे भक्त प्रिय मजला मला त्यांचा असे लळा. मी भेटी देतो त्याचे गळा धावत वेगे जाऊनी.
मी धावोनी उठाउठी उभा राहतो त्यांचे पाठी. ते जरी का संकटी पडती तरी मी संकट निवारितो. जे मतिमंद आणि धर्मद्वेषी नावे ठेवती या मासाशी, ते पापी दुष्ट आळशी करती आत्मनाश तो. जीवोद्धाराची संधी दवडिता भोगणे लागे दुःख दारिद्र्यता. अधर्म अविचारे वर्तता उघडते दारे नरकाची. वेडे वाकुडे वाद करती उगा दुसऱ्यास दोष लाविती. अधिक मासाची धिक्कारिती जाती अधोगतीस. 3 वर्षांनी होय अवतीर्ण अधिक मास काळ पुण्य. न करी जो धर्माचरण कुंभी पाकी तो पडे. म्हणून या मासी व्रताचरण जे करतील भक्तिभावान, त्यांचे मी नित्य कल्याण करीन शब्द हा माझा. ऐसे लाभता श्रीवरदान मलमासाचा वाढला मान. ये मासी करता साधन अधिकस्य अधिकम फलम. हे ऐकून कृष्ण वचन संतुष्ट झाले सर्वांचे मन. अधिक मासाचे भरले नयन तेव्हा आनंदाश्रूंनी. सुखावून तो कमलापती घेऊन गेला तया मागुती. आपुल्या संगे वैकुंठाप्रती राहावयाच्या कारणे. कथाभाग हा संवादाचा नारद आणि नारायणाचा. अधिक मास महात्म्याचा संपूर्ण इथे झाला असे. हा बृहन्नारदीय पुराणीचा 7वा अध्याय सन्मान प्राप्तीचा पूर्ण झाला अधिक महात्म्याचा असे पुराण संमत. अरुण विनवनी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 7वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. ओम नमो भगवते वासुदेवाय. या 7व्या अध्यायात मलमासास ऐश्वर्य प्राप्ती झालेली आहे. नारायण ऋषी नारदास सांगतात की या प्रकारे अधिक मासाची व्यथा श्रीकृष्णाला सांगून मग त्या ऋषिकेशीने सोबत आणलेला मलमासास कृष्णपदी घातला. तेव्हा पुरुषोत्तम त्यास म्हणाले की तू मला शरण आला आहेस ना, मग आता सारे दुःख विसरून जा. शरणागताचे रक्षण करणे हेच आमचे ब्रीद आहे. हे बघ, आजपासून मी तुझा स्वीकार करून तुला माझे पुरुषोत्तम हे नाव देत आहे. आता यापुढे तू जगात पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाशील. आता इथून पुढे तुला कोणी स्वामी नाही असे म्हणणार नाही, कारण आता तुझे स्वामित्व मी घेतले आहे. तू मोठी लोकमान्यता पावशील. हे कृष्णवचन ऐकून मलमास आनंदला. त्याने कृतज्ञतापूर्वक श्रीकृष्णास वंदन केले. कृष्ण म्हणाला की श्रीहरिदेवा, हा 13वा मास असला तरी तो महापुण्यमयी आहे. या मासाची पूजा त्यातल्या व्रतांचे आचरण करून या महिन्यात स्नान, दान, धर्म अशी पुण्यकर्मे केली तर त्यांचे इतर मासात जेवढे पुण्य मिळते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पुण्य लोकांना मिळेल. या अधिक मासाची पूजा ही एका अर्थाने माझीच पूजा ठरेल. त्या पूजेने प्रसन्न होऊन मी माझ्या भक्ताची मनोकामना पुरवीन. माझे भक्त दुःखमुक्त होतील. चातुर्मासाचे व्रताचरण केल्याने लाभणारे पुण्य हे सरून गेले की त्या मनुष्य प्राण्यास परत जन्म घ्यावा लागतो. पण जो ह्या पुरुषोत्तम मासाचे पुण्य पदरी जोडेल तो मोक्षाचा अधिकारी होईल. मात्र जे मतिमंद आणि धर्मद्वेषी लोक या मासाला नावे ठेवतील ते पापी, दुष्ट, आळशी हे स्वतःचा आत्मनाश करून घेतील. जे पुण्याची जोडणी करणार नाहीत ते कुंभीपाके जाऊन पडतील. हे असे वरदान मासाला मिळताच त्याचा मान वाढला. हे कृष्णवचन ऐकून सर्व संतुष्ट झाले. कमलापती त्यास आपल्यासोबत घेऊन वैकुंठास परत आले. इथे बृहन्नारदीय पुराणीचा अधिक मास मान सन्मान प्राप्ती वर्णनाचा अधिक मास महात्म्याचा 7वा अध्याय पूर्ण होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.